कोसरे कलार समाजाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात होणार विविध विषयांवर चर्चा। कलार कोसरे समाज विचार मंचाच्या वतीने समाजाच्या वर्धापन दिनानिमित्त 7 जानेवारी रोजी उपवर वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे। नागपुरातील स्थानिक आमदार निवासात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। कलार कोसरे समाज विचार मंचाच्या वतीने समाजातील युवा, महिला, वधूवर परिचय मेळावा व मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल। कोसरे कलार समाजाच्या वर्धापन दिनानिमित्ताने केंद्रीय समन्वय निमित्त स्थापन करणे, सर्व स्तरातील नोंदणीकृत व विना नोंदणीकृत संघटनांशी समन्वय साधणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे। हा कोसरे कलार समाज विचार मंचाच्या वतीने आयोजित कोसरे कलार समाजांचा परिचय मेळावा आहे। या परिचय मेळाव्यामध्ये नव उपवर वधू यांचा परिचय मेळावा आहे। त्याचप्रमाणे एकंदरीत समाज बांधवांचा सुद्धा एक हा पालक संमेलन अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम राज्याची उपराजधानी नागपूर येथे आमदार निवास येथे संपन्न होत आहे येत्या 7 जानेवारी 2024ला रविवारला। आणि यामध्ये साधारणतः 400 ते 500 समाज बांधव उपस्थित राहतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि या अशा प्रकारच्या मेळावा आयोजनाचं हे परिचय संमेलनाचं उद्दिष्ट तर आहेच, परंतु कुठेतरी कोसरे कलार समाज हा जो विखुरलेला समाज आहे आणि विखुरलेला असल्यामुळे हा प्रगत अशा प्रकारचा समाज नसल्यामुळे आर्थिकदृष्ट्या, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेला समाज आहे। त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन संघटितपणे शासन दरबारी किंवा एकंदरीत या प्रगत लोकशाही देशामध्ये आपल्या काही ज्या कमीत कमी आणि अशा आवश्यक अशा ज्या गरजा आहेत त्या समाजाच्या पूर्तता होण्यासाठी एक संघटित मागणी आपल्याला शासन दरबारी मांडता यावी आणि संघटितपणे कार्य करता यावे अशा एकंदरीत विविध उद्देशाने हा अशा प्रकारचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे कोसरे कलार समाज विचार मंचच्या सौजन्याने वधूवर परिचय मेळावा आणि स्नेहसंमेलन दरवर्षी आम्ही घेत असतो। यावर्षी पण दिनांक 7 जानेवारीला आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये सर्व कोसरे कलार समाज कमीत कमी जे बरेच लोक कोसरे कलारचे 10-20 हजार लोक या आपल्या राहतात, MP चा भाग येतो त्यामध्येच बरेच लोक आहे, ते सर्व लोक नामी निमंत्रित केलेलं आहे आणि ते सर्व लोक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील अशी आशा आहे। आणि आमच्या कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा आहे की समाजातील जे समस्या आहेत, बेरोजगाराची समस्या आहे, महिलांच्या काही समस्या आहे, काही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या आहे, या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत या समस्यावर विचार मंथन करून त्यांना आपल्याला सहकार्य कसं करता येईल याकडे आमचं उद्दिष्ट आहे। आणि या दृष्टिकोनातून आम्ही म्हणजे जिल्हा पातळीवर मुलांसाठी एक मुलांचे वसतिगृह व्हावं यासाठी शासनाला सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे बेरोजगाराचा प्रश्न आहे तो कसा सोडवायचा, शासन दरबारी जे काही निर्णय आहे त्या निर्णयाचे याच्यापर्यंत बेरोजगारापर्यंत समाजाचं पोचवण्याचं काम आमची ही विचार मंचमार आम्ही करतो आहे। त्याचप्रमाणे आम्ही महिला बचत गटाची सुद्धा आमच्यामध्ये योजना आहे, बचत गट चालू आहे, त्याच्या अध्यक्षा अनिता मेश्राम आहेत। आमचं कार्य आजपर्यंत 50 महिला जुळलेल्या आहेत आणि पुढील उद्दिष्ट महिलांचं हे एखादा लघु उद्योग स्थापन करावा असा आमचा प्रस्ताव आहे। अशा पद्धतीनं आम्ही म्हणजे लोकांचं ज्येष्ठ नागरिक दिन, महिला दिन अशा पद्धतीचे कार्यक्रम दरवर्षी आमच्यामध्ये होत असतात। अशा पद्धतीचं आमचं आयोजन आहे। दरवर्षी असं समाजाला जागृती करणे हे आमचं उद्दिष्ट आहे। अशा पद्धतीचं या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी होत असतं आणि याही वर्षी होत आहे। जास्तीत जास्त लोक येतील अशी अपेक्षा आहे।